Then material determination. Material determination मध्ये prerequisites. त्याच्यामध्ये ही प्रोसेस करण्याची गरज नाही. ऍक्सेस सिक्वेन्स जर तुम्हाला नवीन ऍड करायची असेल सो यू कॅन ऍड. पण बेसिकली माझं सजेशन राहील की याच्यामध्ये ऍक्सेस सिक्वेन्स म्हणजे आपल्या याच्यामध्ये मटेरियल डिटर्मिनेशन, फ्री गुड्स डिटर्मिनेशन नवीन बनवण्याची गरज नाही. एक्झिस्टिंग यूज करून सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर जसं A001 स्टँडर्ड ऍक्सेस सिक्वेन्स आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 टेबल यूज केलेले. ते नुसतं मटेरियल, दुसरं सेल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि मटेरियल, हे 2 टेबल ऑलरेडी यूज केलेले. तुम्हाला जर एखादा ऍडिशनल टेबल याच्यामध्ये टाकायचा असेल तर टाकू शकता. नवीन ऍक्सेस सिक्वेन्स बनवण्याची गरज नाही. देन कंडिशन टाइप, स्टँडर्ड कंडिशन टाइप आहे A001 हे आपण यूज करणार. आणि दुसरी A002 सुद्धा आहे, पण आपण ही फर्स्ट यूज करणार. आणि याच्यामध्ये ऍक्सेस सिक्वेन्स तुमची असाइन असणार या कंडिशन टाइपला. तर ही कंडिशन टाइप कुठलीही बनवू शकता तुम्ही. जसं इथं दिलेली आहे Z001, तशी तुम्ही एक नवीन तुमची बनवायची असेल तर बनवू शकता. पण काही गरज नाही, कारण याच्यामध्ये या ज्या प्रोसेस असतात त्याच्यामध्ये नवीन काही डेटा बनवण्याची गरज नसते. याच्यामध्ये फक्त मास्टर डेटा इम्पॉर्टंट असतो आणि तुमचं ऍक्टिव्हेशन महत्वाचं असतं. देन मेंटेन प्रोसिजर. मेंटेन प्रोसिजर मध्ये ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे A4x01 आणि युसेज मध्ये डी युसेज. तर हा प्रत्येक प्रोसेस साठी म्हणजे प्रत्येक जी काही तुमची प्रोसिजर असेल त्याच्यासाठी वेगवेगळा युसेज असणार. जसं याच्यामध्ये मटेरियल डिटर्मिनेशन आणि या युसेजच्या बेसिसवरच बॅकएंडला कोडिंग असते एसएपीची. याच्या बेसिसवरच तुमची कुठली प्रोसिजर ही आयडेंटिफाय होती. तर ही तुमची मटेरियल डिटर्मिनेशनची प्रोसिजर या डी वरून आयडेंटिफाय होती. आउटपुट असेल तर बी वरून, स्टँडर्ड प्राइसिंग प्रोसिजर असेल तर ए, देन अकाउंट डिटर्मिनेशन असेल तर सी, फ्री गुड्स असेल तर एन. देन कंट्रोल डेटा, त्याच्यामध्ये स्टेप, काउंटर आणि कंडिशन टाइप. देन हे टेबल आहेत, डिस्प्ले, चेंज आणि क्रिएट. हे करण्याची गरज नाही तुम्हाला नवीन टेबल क्रिएट. देन असाइन प्रोसिजर टू सेल्स डॉक्युमेंट टाइप. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. जसं अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण जेव्हा फ्री गुड्स बघितलं होतं तर त्याच्यामध्ये आपण आपली जी प्रोसिजर असते फ्री गुड्सची प्रोसिजर ती कशाला असाइन करतो? सेल्स एरियाला करतो, करेक्ट. इथं जर बॅक गेलो आपण फ्री गुड्स मध्ये, इथं प्राइसिंग डिटर्मिनेशन ऑफ फ्री गुड्स टू, नाही हे नाही, ऍक्टिव्हेशन मध्ये फर्स्ट इथे ऍक्टिव्ह फ्री गुड्स डिटर्मिनेशन. ऍक्टिव्ह करतो म्हणजे कशाला असाइन करतो आपण? सेल्स एरियाला. सेल्स ऑर्ग, डिस्ट्रीब्युशन चॅनल, डिव्हिजन, डॉक्युमेंट प्राइसिंग प्रोसिजर आणि कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर. पण मटेरियल डिटर्मिनेशन आपण कशाला असाइन करतो? सेल्स डॉक्युमेंट टाइपला. म्हणजे आपली जी काही ऑर्डर टाइप आहे जशी OR ऑर्डर टाइप आहे, इथे OR ला आपली असाइनमेंट असणार. A4x01. तर हे चेक करायचं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की तुमच्या सेल्स ऑर्डर टाइपला तर OR च्या जागेवरती तुमची एखादी नवीन ऑर्डर टाइप असेल तर त्याला तुमची मटेरियल डिटर्मिनेशन टाइप असाइन आहे का हे चेक करणं इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात महत्वाचं मटेरियल डिटर्मिनेशन आपण कशासाठी यूज करतो तर त्यासाठी या नोट्स मध्ये बघूत आपण. So it is a process of substituting one product in place of other. म्हणजे दुसऱ्या प्रोडक्टच्या जागेवरती आपल्याला एक प्रोडक्ट सबस्टिट्यूट म्हणून द्यायचं, म्हणजे त्याच्या जागी ऑप्शन म्हणून तुम्ही देता ते प्रोडक्ट. तर त्याच्यामध्ये काही पण रिझन असू शकतं. जसे 3 रिझन आहेत. स्टँडर्ड रिझन, इफ द प्रोडक्ट इज डिटरमाइन अँड कमिंग विथ न्यू प्रोडक्ट. म्हणजे तुमचं ऑलरेडी एखादं प्रोडक्ट होतं ते डिटरमाइन झालं. डिटरमाइन झालं म्हणजे ते प्रोडक्ट बंद झालं आणि त्याच्याऐवजी तुमचं न्यू प्रोडक्ट इंट्रोड्यूस झालं. जसं की आपण हे बघतो काही
सोप असती किंवा टूथपेस्ट वगैरे असतात, त्याच्यामध्ये काय होतं, नवीन जुनं प्रोडक्ट बंद होतं आणि त्याच्या जागेवरती न्यू प्रोडक्ट येतं. तर जेव्हा न्यू प्रोडक्ट येतं तर त्याचा प्रोडक्ट कोड चेंज होतो. तर त्या केसमध्ये तुम्ही जुन्याला बंद करून त्याच्याऐवजी मटेरियल डिटर्मिनेशन मध्ये जुना जरी कोड तुम्ही ऍड केला, म्हणजे कस्टमरची ऑर्डर जुन्या कोडची जरी आली तरी सुद्धा तुम्ही सेल्स ऑर्डर नवीन कोडनी बनवणार. यासाठी एक यूज केलं जातं. सेकंड ऑप्शन, इफ द प्रोडक्ट इज नॉट अवेलेबल, म्हणजे तुमचं प्रोडक्ट, दोन प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे, सेम फंक्शनॅलिटी आहे दोन्हीची सुद्धा. पहिलं जर अवेलेबल नाही तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही दुसरं देऊ शकता, त्याची प्राइस पण सेम असणार आणि त्याचे फीचर्स सुद्धा सेम असायला पाहिजे. त्या केसमध्ये तुम्ही त्याला ऑप्शनल म्हणून देऊ शकता. आणि थर्ड असेल कॉम्बो पॅक, म्हणजे काही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी असेल, म्हणजे एक प्रोडक्ट विकताय तुम्ही आणि त्याच्यासोबत ऑप्शनल एक दुसरं प्रोडक्ट देताय, तर त्या केसमध्ये तुम्ही मटेरियल डिटर्मिनेशन ही प्रोसेस यूज करू शकता. हे तीन याच्यामध्ये त्याच्यासाठी तुमच्या प्रोसेस असणार, म्हणजे तुमचे काही डिटर्मिनेशन कशा प्रकारे होतं त्याच्यामध्ये दोन प्रोसेस असतात. एक असतं की तुमची जी प्राइसिंग आहे ती हिडर लेवलला असती. हिडर लेवलला म्हणजे काय, की तुमच्या मटेरियल मध्ये दोन मटेरियल असणार, एक पहिलं मटेरियल हेडर लेवलचं आणि दुसरं असणार तुमचं सब मटेरियल. तर पहिल्याला जर प्राइसिंग असेल तर हेडर प्राइसिंग म्हणजे पहिल्या मटेरियलला प्राइसिंग, आणि आयटम प्राइसिंग असेल तर ही दुसऱ्या मटेरियलला प्राइसिंग असेल तुमची. तर या केसमध्ये तुम्ही बघू शकता इथे तुमची आयटम कॅटेगरी वेगळी यूज केलेली आहे आणि या केसमध्ये आयटम कॅटेगरी वेगळी यूज केलेली आहे. तर हे आपण डिटेलमध्ये आता कॉन्फिग बघूया. तर त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी प्रोसिजर जी स्टँडर्ड होती ती स्टँडर्ड प्रोसिजर यूज केली याच्यामध्ये. देन ऍक्टिव्हेट केलं आपण असाइन प्रोसिजर टू सेल्स डॉक्युमेंट टाईप, म्हणजे आपल्या सेल्स डॉक्युमेंट टाईपला OR ला आपण मटेरियल डिटर्मिनेशन प्रोसिजर असाइन केली, म्हणजे ऍक्टिव्हेट झालेली आहे आता. नंतर डिफाईन सबस्टिट्यूशन रिझन, म्हणजे तुम्ही सबस्टिट्यूट कशासाठी करताय त्याचं रिझन काय. तर हे जे तीन रिझन आहेत याच्या बेसवरतीच हे सबस्टिट्यूशनचे रिझन डिफाईन झाले. ते पहिलं डमी आहे त्यामुळे हे काही बघण्याची गरज नाही. सेकंड आहे ऍडव्हर्टायझिंग कॅम्पिंग, म्हणजे तुम्ही काही ऍडव्हर्टायझिंग करताय तर त्या केसमध्ये तुम्ही एक फ्री मटेरियल देताय किंवा ऍडव्हर्टायझिंग साठी एकावरती एक फ्री असं काहीतरी प्रोसेस करताय, तर हे एक झालं. देन कस्टमर मटेरियल, म्हणजे एखाद्या कस्टमरनी दुसरं मटेरियल सांगितलं पण त्याच्या ऑप्शन मध्ये तुम्ही एक वेगळं मटेरियल देताय, तर हे कस्टमर मटेरियल. देन इंटरनल आर्टिकल नंबर, म्हणजे आर्टिकल नंबर तुमचा वेगळा आहे त्या केसमध्ये तुम्ही मटेरियल देताय. आणि अवेलेबिलिटी, म्हणजे एक मटेरियल अवेलेबल नाहीये त्याच्या जागी तुम्ही दुसरं मटेरियल देताय. किंवा काही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे, एकावरती एक फ्री किंवा 5 घेतले तर एक फ्री, अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता. आणि हे वेगवेगळे ऑप्शन बनवलेले आहेत, बट सगळे आपल्याला यूज नाही करायचे. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, एकतर प्रमोशनल ऍक्टिव्हिटी, अवेलेबिलिटी आणि ऍडव्हर्टायझिंग कॅम्पिंग. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कंपनीमध्ये जे यूज केलं जातं प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी तुम्ही फ्री गुड्स प्रोसेस सुद्धा यूज करू शकता. त्याच्यामुळं इथं तुम्ही यूज केलं काय आणि नाही केलं काय देर इज नो इश्यू, तुम्हाला जर तुमच्याकडे चॉईस आहे तुम्ही हे यूज करू शकता. बट फ्री गुड्स सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये. पण हे अवेलेबिलिटी वाला पार्ट फ्री गुड्स मध्ये तुम्ही नाही यूज करू शकत, त्याच्यासाठी हे तुम्हाला मटेरियल डिस्ट्रीब्युशन म्हणजेच सबस्टिट्यूशन तुम्हाला यूज करावं लागतं. याच्यामध्ये हे ऑप्शन दिले तुम्हाला. एंट्री म्हणजे काय, प्रिंट ओरिजिनल एंट्री, म्हणजे काय की जे ओरिजिनल एंट्री आहे ती तुम्हाला प्रिंट करायची आहे का, जो ओरिजिनल आयटम आहे तो तुम्हाला प्रिंट करायचा आहे का, तर करायचं असेल तर तुम्ही याला टिक करणार. देन वॉर्निंग जर द्यायची असेल तर वॉर्निंग देण्यासाठी तुम्ही हे वॉर्निंग ची टिक असाइन करणार. देन स्ट्रॅटेजी, स्ट्रॅटेजी मध्ये इथे स्ट्रॅटेजी ब्लँक आहे, डमी मध्ये ए स्ट्रॅटेजी आहे, प्रमोशन मध्ये ए स्ट्रॅटेजी. तर स्ट्रॅटेजी मध्ये काय काय असतं, ऑटोमॅटिक, ब्लँक असेल तर ऑटोमॅटिक, ए असेल तर सबस्टिट्यूट प्रोडक्ट आर डिस्प्ले, म्हणजे काय सबस्टिट्यूट प्रोडक्ट तुमचं दिसलं पाहिजे, डिस्प्ले झालं पाहिजे. आता इथं आपण जर ए घेतलं अवेलेबिलिटी मध्ये तर तुमचं सबस्टिट्यूट तुम्हाला दिसेल की याच्या ऑप्शन मध्ये मी तुम्हाला दुसरं प्रोडक्ट देतोय, तर ते तुम्हाला घ्यायचे की नाही घ्यायचं. आणि जर इथं ब्लँक असेल तर ते ऑटोमॅटिक डिटरमाइन होऊन जाणार. देन आउटकम मध्ये सेम आयटम रिप्लेस होणार डायरेक्ट,
ब्लँक असेल तर देन ए म्हणजे तुमचा मेन आयटम पण दिसणार आणि सबस्टिट्यूट पण दिसणार, दोन्ही दिसणार. तर या केसमध्ये आपले दोन्ही आयटम दिसणार सध्या ए असल्यामुळं. तर आता हे आपण सेव्ह करू. सब item for manual strategy are not supported. Okay. एंट्री काढू तिथे. आणि देन ही प्राइस आपली कंडिशन टाइप आयटम कॅटेगरी जी आहे प्रॉपरली मेंटेन आहे का हे चेक करायचं अगोदर आपल्याला. COV4 पोझिशन सेल्स डॉक्युमेंट टाइप OR आयटम कॅटेगरी ग्रुप NORM आणि आयटम युसेज. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आयटम युसेजच्या बेसवरती सगळं चालतं. जसं PSHP हा आयटम युसेज असेल तरच तुमची टॅक्स ही कॅटेगरी मेंटेन होणार. तर इथे तुम्हाला चेक करायचं PSHP हा आयटम युसेज आहे का, तर आहे PSHP आणि याच्या बेसवरती तुमची डिफॉल्ट आयटम कॅटेगरी काय टॅक्स आहे का इथे. परफेक्ट. ऑर्डर टाइप नाव आयटम कॅटेगरी ग्रुप सॉरी ऑर्डर टाइप OR आयटम कॅटेगरी ग्रुप नॉर्म आयटम युसेज PSHP हायर लेवल आयटम ब्लँक आणि तुमची डिफॉल्ट आयटम कॅटेगरी काय असणार टॅक्स. म्हणजे हे आहे. देन सेकंड TAPS. TAPS साठी काय काय कॉन्फिग असणार, आयटम कॅटेगरी नॉर्म असेल, फक्त आयटम युसेज तुमचा चेंज झालेला असेल, PSEL असणार याच्यामध्ये. सेल्स डॉक्युमेंट टाइप OR आयटम कॅटेगरी ग्रुप आयटम युसेज PSEL. इथे जर तुम्ही बघितलं PSEL साठी तर इथे हायर लेवल आयटम इथे टॅन साठी पण एक आहे आणि हायर लेवल टॅक्स साठी. तर आपल्यासाठी टॅन वाला नाही, आपण टॅक्स वाली यूज करणार. TAPS ला ही आपल्यासाठी ऍप्लिकेबल असेल कारण आपला डिफॉल्ट आयटम कॅटेगरी काय टॅक्स आहे. या केसमध्ये आपली ही लाईन यूज होणार. तर एवढं काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही, हे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कधी विचारणारही नाही, फक्त हे तुमच्या नॉलेज साठी सांगतोय मी. आपण जेव्हा डॉक्युमेंट बनवणार आणि जेव्हा सेकंड लेवल असेल जसं टॅन साठी असेल जे आयटम प्राइसिंग असेल या केसमध्ये TAPA आणि टॅन यूज केलं जातं. तर हे पण तुम्हाला दाखवून देतो, इथेच असणार हे पण ऑप्शन. फक्त इथे तुमचा युसेज चेंज होणार. युसेज जर तुम्ही बघितलं तर इथे PSA2 आहे आणि इथे PSA1 आहे आणि तिकडे PSEL म्हणजे दोन्हीच्या केसमध्ये वेगळं. जसं इथे PSA1 आणि PSA2 या सिच्युएशन चेंज झाली तुमची. तर आता आपण काय करू, एक डॉक्युमेंट क्रिएट करू. तर याच्यासाठी आयटम कॅटेगरी वेगळी यूज करावी लागते आपल्याला. तर हे इथे ऑलरेडी मी आयटम कॅटेगरी डिटर्मिनेशन हे सेम आपण जे बघितलं हे कॉन्फिग ऍड केलेलं आहे. तर याच्यामध्ये टी कोड असेल तुमचा VB11 क्रिएशन साठी, VB12 असेल चेंज साठी आणि VB13 असेल डिस्प्ले साठी. जसं आपलं फ्री गुड्स मध्ये काय होता VBN1 VBN2 आणि VBN3. त्याच्यामध्ये आपलं मटेरियल, तर इथे आपल्याला एक अजून एक्स्ट्रा मटेरियल लागणार. तर एक एक्झिस्टिंग मटेरियल प्लस न्यू एक मटेरियल क्रिएट करायचं आहे आपल्याला. तर एक्झिस्टिंग मटेरियल काय आहे आपल्याकडे ते आपण चेक करू. /n V01 ऑर्डर टाइप OR सेल्स ऑर्गनायझेशन डिस्ट्रीब्युशन चॅनल डिव्हिजन. कस्टमर
एक्झिस्टिंग मटेरियल आपलं एक्झिस्टिंग मटेरियल आहे. सबस्टिट्यूट एक नवीन मटेरियल क्रिएट करतो. MM01 इंडस्ट्री सेक्टर मेकॅनिकल मटेरियल टाइप CRT तर आपल्याकडे जे न्यू मटेरियल आहे याचा स्टॉक नाहीये आपल्याकडे, तर आपण काय करू, याला सबस्टिट्यूट म्हणून यूज करू, ज्याचा ऑलरेडी स्टॉक आहे त्याला, आणि ज्याचा स्टॉक नाहीये त्याला मेन मटेरियल म्हणून यूज करू. तर हे आपलं मेन मटेरियल आहे आणि याचा स्टॉक नाही, म्हणजे हे अवेलेबल नाहीये, त्यासाठी आपण हे सबस्टिट्यूट देतोय. तर त्यासाठी आपल्याला टी कोड यूज करायचा आहे VB11 मटेरियल डिटर्मिनेशन टाइप A001, म्हणजेच कंडिशन टाईपच असते एक प्रकारची. तुम्ही नवीन सुद्धा बनवू शकता तुम्हाला जर कस्टमाइज बनवायचे असेल तर. आणि याच्यामध्ये की कॉम्बिनेशन म्हणजेच कुठले ऍक्सेस सिक्वेन्स यूज करायची मला सेकंड नंबरची. याच्यामध्ये सेल्स ऑर्गनायझेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनल, व्हॅलिडिटी डेट, व्हॅलिड फ्रॉम आणि टू आली. देन प्रपोजल रिझन, तर रिझन घेणार मी अवेलेबिलिटी, म्हणजे हे जे मटेरियल अवेलेबल जर नसेल तर दुसरं मटेरियल डिटरमाइन करायचं. तर दुसरं मटेरियल काय माझं हे इन युनिट ऑफ मेजर आणि सेम रिझन ते येऊन जाणार. हे सेव्ह. तर आता जेव्हा मी सेल्स ऑर्डर बनवेल, फ्रेश /n VA01 कस्टमर आणि ते मटेरियल न्यू, तर याचा स्टॉक नाही आपल्याकडे. आपण जर MMB मध्ये जाऊन चेक केलं तर याचा स्टॉक नाही मिळणार तुम्हाला. MMB कारण आपण न्यू मटेरियल बनवलेलं.
त्याचा स्टॉक काय 0, अनरेस्ट्रिक्टेडला पण नाही. तर 10 क्वांटिटी ते इथे बाय डिफॉल्ट सिस्टमने आयटम कॅटेगरी डिफाईन केलेली आहे. तर इथे जर वरती गेले तुम्ही तिथे 2 मटेरियल दिसणार, हे फर्स्ट आणि हे सेकंड मटेरियल. तर फर्स्ट तुमचं जे आहे ते एक्झिस्टिंग आणि सेकंड तुम्ही जे डिलिव्हर करणार ते मटेरियल. आणि याला टॅक्स, पहिल्याला टॅक्स ही आयटम कॅटेगरी लागली आणि दुसऱ्याला TAPS. देन तुम्ही प्राइस सुद्धा चेक करू शकता कंडिशन मध्ये जाऊन. तर इथे याला प्राइस अजून मेंटेन नाहीये ST01, कारण न्यू मटेरियल क्रिएट केलं त्याच्यामुळे प्राइस नाही आली याची. तर याला प्राइस लागणार आणि दुसरं जे त्याला प्राइसची गरज नाही, त्याच्यामध्ये प्राइस 0 आहे पण आपल्याला एरर मेसेज नाही आला कारण प्राइसची गरजच नाहीये या केसमध्ये. तर इथे काय की हे फर्स्टच्या ऑप्शन साठी तुम्ही दुसरं सेल करताय. ही सेल्स ऑर्डर सेव्ह झाली. देन आपण काय करू आता नेक्स्ट सेम याच्यामध्ये फक्त प्रपोजल रिझन चेंज करून बघू. कारण त्या प्रपोजल रिझनला तुम्ही जर बघितलं तर फक्त अवेलेबिलिटी चेक आहे, म्हणजे तिथे तुम्हाला मटेरियल दुसरं दाखवत नाहीये. त्याच्याऐवजी जर आपण प्रमोशन हे जर प्रपोजल रिझन घेतलं तर तिथे तुम्हाला एक ऑप्शन मध्ये दुसरं मटेरियल दाखवणार सिस्टम, म्हणजे एक पॉपअप मेसेज दाखवणार. तर ते एक घेऊन बघू. सेव्ह VA01 मटेरियल. तर हे बघा इथे असं ही स्क्रीन येणार, मटेरियल सबस्टिट्यूट. या हे मटेरियल तुम्ही एंटर केलेले याच्याऐवजी तुम्हाला हे दुसरं मटेरियल सिस्टम प्रपोज करते. तर इथे तुम्ही काय करू शकता, एक मटेरियल आहे, हे मटेरियल तुम्ही रेग्युलर सेल करताय आणि जे दुसरं मटेरियल आहे हे जेव्हा स्टॉक मध्ये नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही याला फ्री काहीतरी, जसं तुम्ही मॉलमध्ये गेले एखाद्या आणि एखादं मटेरियल अवेलेबल नाहीये पण तुम्हाला तेच पाहिजे असेल तर तुम्हाला काय की ऑप्शन काय दिलं जातं की नाही, तुम्ही जर हे दुसरं घेतलं त्याच्याऐवजी तर त्याच्यावरती तुम्हाला अजून एखादी वस्तू फ्री मिळेल. तर तुम्ही फ्री गुड्स याला यूज करू शकता, म्हणजे याच्यावरती तुम्हाला फ्री गुड्स सुद्धा मिळून जाऊ शकतात. तर अशा केस सुद्धा तुम्ही वापरू शकता, म्हणजे प्रमोशनल ऍक्टिव्हिटी सेम मटेरियलला ऑप्शन देऊन एक विदाउट प्रमोशन आणि दुसरं विथ प्रमोशन असंही तुम्ही करू शकता. ओके, तर इथे ऑप्शन दिलेले की फ्री गुड्स नॉट रिच 10 क्वांटिटी. तर आलं का फ्री गुड्स? येस. तर इथे जर तुम्ही बघितलं तर सेम मटेरियल आलेलं आहे तुमचं. तर फर्स्ट 9 क्वांटिटी आणि जे प्रमोशनल आपण फ्री मध्ये जे देणार होतो ही एक क्वांटिटी सुद्धा आलेली आहे. असे सबस्टिट्यूशन साठी तुम्ही डिफरंट ऑप्शन यूज करू शकता. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कन्सेप्ट विचारतात, अदरवाईज असं पूर्ण कॉन्फिग वगैरे कधी फ्री गुड्स डिटर्मिनेशन किंवा मटेरियल डिटर्मिनेशन याचं कॉन्फिग कधीही विचारत नाही, फक्त कन्सेप्ट विचारतात की नेमकी काय कन्सेप्ट आहे, आपण कशासाठी यूज करतो, किंवा तुम्ही तुमच्या क्लायंटला हे या प्रोसेस वापरलेल्या आहेत का.
त्याच्यामध्ये मग तुमची आयटम कॅटेगरी काय होती एवढं विचारतात. पण बाकी कॉन्फिग म्हणजे काय, की तुम्ही प्राइसिंग प्रोसिजर कशी डिटरमाइन केली, मटेरियल डिटर्मिनेशन कसं ऍक्टिव्हेट केलं, हे नाही विचारत सर. याच्यामध्ये काही आहे कन्सर्न, कोणाला काही विचारायचंय? नाही याच्यात नाही काय टेन्शन. अवेलेबिलिटी आणि दुसरं जे आपण बघितलं ते. बाकीचे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही एक एक केस बनवू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. ते ऑप्शन म्हणजे काय, की त्याच्यामध्ये जे काही आपण ऑप्शन घेतलेले आहेत ऑलरेडी, SPRO, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, मटेरियल डिटर्मिनेशन, सबस्टिट्यूशन, रिझन. तर हे जे रिझन आहे, त्या रिझन मध्ये याचे स्ट्रॅटेजी किंवा हे जे आउटकम आहेत, याच्या बेसिसवरती तुमची स्क्रीन मध्ये दिसणार किंवा नाही दिसणार हे सगळं मेंटेन केलेलं असतं, किंवा वॉर्निंग मेसेज द्यायची की नाही द्यायची. हे तुम्ही जे रिझन सिलेक्ट करणार त्याच्यानुसार तुम्हाला सेल्स ऑर्डर मध्ये तो डेटा डिस्प्ले होणार. तर सेम तुम्हाला प्रमोशनच्या जागी अवेलेबिलिटी चेक साठी युज करायचं असेल, कारण प्रत्येकाची जी फंक्शनॅलिटी ही वेगवेगळी. नेक्स्ट पार्ट आहे आपला पार्टनर डिटर्मिनेशन. पार्टनर डिटर्मिनेशन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे स्टार्टिंगच्या लेक्चर मध्ये. ते आपण बघितलं होतं कस्टमर मास्टर साठी. तर कस्टमर मास्टरच्या व्यतिरिक्त आपण सेल्स ऑर्डर टाइप, म्हणजे आपण जेव्हा सेल्स ऑर्डर क्रिएट करतो तर सेल्स ऑर्डर मध्ये सुद्धा आपण पार्टनर फंक्शन यूज करतो. जसं की एक सेल्स ऑर्डर बनवतोय आपण, P01 सेल्स डॉक्युमेंट सोल्ड टू पार्टी, हे माझं मटेरियल. तर हेडर लेवलला जर गेलो मी, तर हेडर लेवलला पार्टनर्स या टॅब मध्ये मला सोल्ड टू पार्टी, शिप टू पार्टी, बिल टू पार्टी आणि पेअर हे 4 ऑप्शन दिसतात. एखादा जर मला एक्स्ट्रा ऍड करायचा असेल तर तो मी इथे मॅन्युअली करू शकतो. पण मला जर बाय डिफॉल्ट ऍड करायचं असेल, जसं मला फॉरवर्डिंग एजंट ऍड करायचं, मी फॉरवर्डिंग एजंट इथे जाऊन हा सिलेक्ट करू शकतो. एखादा सेल्स एम्प्लॉय ऍड करायचा आहे, सेल्स एम्प्लॉय इथून ऍड करू शकतो. तर हे मला मॅन्डेटरी नाहीये, इथं ऑप्शनल आहे. किंवा याच्यामध्ये हे माझे ऑप्शनल फील्ड आहेत, मी इथं ऑप्शनल म्हणजे सॉरी, हे तुमच्या चेंज करू शकता तुम्ही. ही जी फर्स्ट फील्ड आहे जशी सोल्ड टू पार्टी, ही चेंज नाही करू शकत. तर हे जर तुमच्या क्लायंटला याच्यामध्ये काही चेंजेस पाहिजे असतील, जसं हे हेडर लेवलला आहे, सेम आयटम लेवलला तुम्ही जर आयटम लेवलला गेले, पार्टनर्स मध्ये गेले, तर तुमची प्रत्येक आयटम वाईज मे बी असंही असू शकतं की तुमची शिफ्ट टू पार्टी ही चेंज असेल. म्हणजे तुम्ही 3 मटेरियल विकताय एका सेल्स ऑर्डर मध्ये, पण तिन्ही 3 वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायचे. म्हणजे एकच कंपनी आहे, पण एका कंपनीचे 3 वेगवेगळे प्लांट आहेत. तर त्या कंपनीचे त्यांनी काय केलं, मग 3 ऍड्रेस वेगळे बनवले आणि शिफ्ट टू पार्टी वेगळ्या बनवलेल्या आहेत त्या केसमध्ये. तर तिन्ही वेगळ्या ठिकाणी जेव्हा पाठवायचे असतात, तर तुम्ही काय करणार, तिन्ही मटेरियलला वेगवेगळी एकाच सेल्स ऑर्डर मध्ये शिफ्ट टू पार्टी बनवणार. तर अशी प्रोसेस असू शकते. तर त्यामुळे तुम्ही आयटम हे सॉरी पार्टनर डिटर्मिनेशन ही प्रोसेस आपण यूज करतो. तर त्यासाठी टी कोड आहे स्टँडर्ड VOPAN. तर इथे पार्टनर डिटर्मिनेशन मध्ये जाऊन कस्टमर मास्टर जे ऑलरेडी आपण बघितलेले आहे तो, देन सेल्स डॉक्युमेंट हेडर, सेल्स डॉक्युमेंट आयटम, डिलिव्हरी, शिपमेंट, बिलिंग हेडर, बिलिंग आयटम आणि सेल्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं याच्यासाठी आपण बघतो. आणि सेम आपण SPRO थ्रू सुद्धा जाऊ शकतो. SPRO मध्ये बेसिक फंक्शन, पार्टनर डेटा, सो सेम ऑप्शन आपण इथून सुद्धा जाऊ शकतो, किंवा VOPAN या टी कोड मधून सुद्धा जाऊ शकतो. तर फर्स्ट ऑलरेडी आपण कस्टमर मास्टर तर बघितलेलंच आहे. सेम प्रोसेस, सेल्स डॉक्युमेंट हेडर, चेंज, फक्त याच्यामध्ये तुमच्या पार्टनर डिटर्मिनेशन प्रोसिजर प्रत्येक
डॉक्युमेंट टाईप नुसार म्हणजे प्रत्येक प्रोसेस नुसार चेंज होणार, बाकी प्रोसेस वाईज सगळं सेम असणार. तसं याच्यामध्ये TA असणार, स्टँडर्ड ऑर्डर, ही पार्टनर डिटर्मिनेशन प्रोसिजर यूज करणार तुम्ही. इथे जर प्रोसिजर मध्ये गेले तर 4 फंक्शन असणार आपले, सोल टू पार्टी, बिल टू पार्टी, पेयर आणि शिप टू पार्टी. तर ही असेल आपली शिप टू पार्टी. त्याच्यामध्ये नो चेंज पॉसिबल जर बघितलं तर ही टिक फक्त कोणाला आहे, शिप सोल टू पार्टीला आहे. त्याच्यामुळं सेल्स ऑर्डर मध्ये इथे तुम्ही चेंज नाही करू शकत. नो चेंज पॉसिबल म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काही चेंज नाही करू शकत. बाकीच्यांना चेंज पॉसिबल आहे म्हणजे इथून तुम्ही काही पण चेंज करू शकता. दुसरं तुम्ही पार्टनर फंक्शन घेऊ शकता, बिल टू पार्टी, पेयर किंवा शिप टू पार्टी. तसं तुम्ही जर नवीन एखादा कस्टमर बनवला तर त्याचं तुम्ही पार्टनर फंक्शन इथे यूज करू शकता. एक XD 01 अकाउंट ग्रुप SD01 SD01 शिप टू पार्टी, हा तुमचा शिप टू पार्टी. म्हणजे शिप टू पार्टी म्हणजे एक नवीन कस्टमरच क्रिएट झाला 105. तर हा इथे फक्त शिप टू पार्टी मध्ये आपण हा नवीन चेंज करणार. तर हा तुमचा नवीन शिप टू पार्टी इथे आपण ऍड केला. तर सेम ही प्रोसेस आपण याच्या थ्रू करू शकतो कारण इथे चेंज पॉसिबल आहे आणि मॅन्डेटरी मध्ये सगळे मॅन्डेटरी आहेत म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला हा फिल करणं मॅन्डेटरी आहे. अदरवाईज तुम्ही जर इथं ब्लँक सोडला, इथे जाऊन तुम्ही जरा ब्लँक केला, एंटर रिडिटरमाइन, तर तुम्हाला एरर मेसेज येईल जेव्हा तुम्ही सेव्ह करणार तेव्हा, इनकम्प्लीट डेटा एडिट. काय राहणार, या शिफ्ट टू पार्टी मॅन्डेटरी आहे, कंप्लीट करायचं. तर इथे तुम्हाला मेंटेन करणं मॅन्डेटरी आहे. शिफ्ट टू पार्टी सेव. तर हे सेम हेडर लेवल आणि आयटम लेवल दोन्ही ठिकाणी ऍप्लिकेबल असणार. देन पार्टनर डिटर्मिनेशन प्रोसिजर, तर ही तुमची सेल्स
ऑर्डर हेडर लेवलची, तर हेडर लेवलची कशाला असणार तुमच्या डॉक्युमेंट टाईपला, म्हणजे सेल्स ऑर्डर टाईपला असणार. सेल्स ऑर्डर टाईप आहे आपली OR, तर ही OR ला TA असाइन आहे. देन बाकी खालचा हा डेटा सेम जे तुम्ही पार्टनर फंक्शन आहे एसीपी चे स्टँडर्ड पार्टनर फंक्शन. देन अकाउंट ग्रुप, तुमचा अकाउंट ग्रुप जो असेल जसा आपला सोल टू पार्टीला SD01 हा अकाउंट ग्रुप असाइन आहे, तर हा सुद्धा बाय डिफॉल्ट असाइन असणार. कारण हे एकदा केलेलं आहे, ते परत करण्याची गरज नाही. फक्त इथे तुमच्या या 3 स्टेप एक्स्ट्रा असतील प्रत्येक याच्यामध्ये. तर हे झालं. सेम दुसरं असेल तुमचं सेल्स डॉक्युमेंट आयटम लेवल, याच्यामध्ये सुद्धा पहिल्या 3 स्टेपच तुमच्या परत करायचे रिपीट तुम्हाला. जसं आपण यूज करणार N इज फॉर स्टँडर्ड आयटम. एसीपी ने ऑलरेडी दिलेले आहे ते स्टँडर्ड, हेच यूज करायचे आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा शिप टू पार्टी, पेयर, बिल टू पार्टी आणि सोल टू पार्टी. सोल टू पार्टी नाही घेतलेला, NS घेतलेलं, पण ते येऊन जाणार बाय डिफॉल्ट. सोल टू पार्टी सुद्धा तुमचं येणारच. तर इथे तुम्ही चेक करू शकता टॅन ला काय असाइन केलेलं आहे. तर आयटम कॅटेगरी आपली काय असणार, टॅन, TAN. टॅन ला काय N असाइन आहे, तर N ला आपण आताच बघितलंय. ही जी सेल्स ऑर्डर बनवलेली आहे, तिला जर चेंज मोड मध्ये गेलो आपण, आयटम लेवल पार्टनर्स, तर सोल टू पार्टी, त्यानंतर बिल टू पार्टी, पेयर आणि शिप टू पार्टी, हे सगळे पार्टनर फंक्शन अवेलेबल आहे. आणि हे बाकीचा अकाउंट ग्रुप, तर हा सेम जो ऑलरेडी होता तोच अकाउंट ग्रुप SD01 कॉमन. सेम प्रोसेस डिलिव्हरीसाठी, आउटबाउंड डिलिव्हरी चेंज, याच्यामध्ये स्टँडर्ड LF यूज करतो, पण या सर्व्हर मध्ये ODCD हे ऑलरेडी यूज केलेलं आहे एसीपी ने, ते आपण चेक करू शकतो. ते चेक करण्यासाठी कुठे चेक करायचं, इथे पार्टनर डिटर्मिनेशन प्रोसिजर, आपली डिलिव्हरी टाईप काय आपण यूज करतो स्टँडर्ड LF, तर LF मध्ये इथे ODCD असाइन आहे. तुम्ही इथे चेंज पण करू शकता, इथे LF ला LF सुद्धा असाइन करू शकता, पण ऑलरेडी ODCD हे डिटरमाइन केलेले. तर ODCD मध्ये काय काय चेंजेस आहेत ते तुम्ही चेक करू शकता. तर याच्यामध्ये जायचं ODCD पार्टनर डिटर्मिनेशन प्रोसिजर. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं याच्यामध्ये, सोल टू पार्टी आणि शिप टू पार्टी. इथे जर तुम्ही बघितलं तर मॅन्डेटरी कोणतं दिलेलं आहे, फक्त शिप टू पार्टी. कारण डिलिव्हरी मध्ये बिल टू पार्टी येत नाही, सोल टू पार्टीची पण गरज पडत नाही, त्याच्यामुळे हे नॉन चेंजेस नॉट पॉसिबल हे दिलेलं आहे, पण ऑलरेडी याची गरज पडत नाही. आणि फॉरवर्डिंग एजंट तुम्ही ऍड करू शकता, तर फॉरवर्डिंग एजंट सुद्धा इथे दिलेले आहे एसीपी ने. पण मॅन्डेटरी फक्त एकच आहे तुमचं काय, शिप टू पार्टी. कारण जेव्हा आपण डिलिव्हरी बनवतो कुठल्याही सेल्स ऑर्डरची, जशी ही सेल्स ऑर्डर आहे आपली, तर याची बनवणार आपण डिलिव्हरी. तर इथे शिप टू पार्टी हे मॅन्डेटरी आहे तुम्हाला. देन हेडर लेवलला जरी गेले तुम्ही पार्टनर्स मध्ये, तर इथे काय तुम्हाला फक्त सोल टू पार्टी आणि शिप टू पार्टी, पण सोल टू पार्टी मॅन्डेटरी आहे का नाही, कारण इथं हे तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्ही इथे चेंज पण करू शकता याला. देन सेम आयटम लेवलला पार्टनर्स, आयटम लेवलला पार्टनर्सच नाहीये, ठीक आहे, याला आयटम लेवलला पार्टनर्सची गरजच नाही, फक्त हेडर लेवललाच आहे. देन PGI. देन शिपमेंट, तर शिपमेंट जे आहे, जर आपण ट्रान्सपोर्टेशन मॉड्यूल यूज करत असेल तर त्या केसमध्येच यूज होणार. कारण शिपमेंट मध्ये जर गेले तर तुम्ही
TR नावाचं पार्टनर फंक्शन असेल, प्रोसिजर असेल सॉरी. तर याची आपल्याला रिक्वायरमेंट नाही, म्हणजे गरज नाही आपल्याला ते करण्याची. TR शिपमेंट हेडर जनरल हेच यूज करतो आपण, पण फक्त ट्रान्सपोर्टेशन मॉड्यूल असेल तर, अदरवाईज करण्याची गरज नाही आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा फक्त फॉरवर्डिंग एजंट हाच मॅन्डेटरी आहे, कारण आपण ऑलरेडी फॉरवर्डिंग एजंट डिलिव्हरी मध्ये यूज करतो. जर नॉर्मल विदाउट ट्रान्सपोर्टेशन जर आपल्याला करायचं असेल तर आपण डायरेक्ट डिलिव्हरी थ्रू सुद्धा हे अचीव्ह करू शकतो. त्यामुळं ट्रान्सपोर्टेशन मॉड्यूल प्रत्येक ठिकाणीच यूज करत नाही, काही काही स्पेसिफिक कंपनीज मध्येच यूज करतात, पण सेम प्रोसेस मध्ये काही फरक नाही. हा इथे तुमचा फॉरवर्डिंग एजंट मॅन्डेटरी आहे आणि तो तुमच्या शिपमेंट टाईपला असाइन असणार. ते शिपमेंट टाईप आपण यूज नाही करत, कारण आपण ट्रान्सपोर्टेशन हा पार्ट कव्हर नाही करत, त्यामुळे इथे आपल्याला बघायची गरज नाही. पण जसं इथे जर असेल ही ज्यांनी बनवलेलं आहे ट्रकचं, यांनी हे शिपमेंट टाईप इथे असाइन केलेली आहे. देन बिलिंग हेडर आणि बिलिंग आयटम. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला जेव्हा रिअल टाइम मध्ये काम करतं तेव्हा फक्त या तीनच गोष्टीवरती काम करण्याची गरज असते. फर्स्ट, कस्टमर मास्टर, हेडर, सेल्स ऑर्डरचं हेडर, सेल्स ऑर्डर आयटम. डिलिव्हरी मध्ये कधी जर फॉरवर्डिंग एजंट तुम्हाला स्पेसिफिकली ऍड करायचं, म्हणजे फॉरवर्डिंग एजंट ऍज अ तुमचा जो थर्ड पार्टी, म्हणजे तुमचा जो हे असतो ट्रान्सपोर्टर असतो, तर ट्रान्सपोर्टर तुम्हाला ऍज अ फॉरवर्डिंग एजंट ऍड करायचा असेल, त्या केसमध्ये तुम्ही डिलिव्हरी मध्ये तो ऍड करू शकता. देन शिपमेंट, जर ट्रान्सपोर्टेशन मॉड्यूल सेपरेट असेल, म्हणजे शिपमेंट प्रोसेस जर तुम्ही सेपरेट यूज करत असाल, त्या केसमध्ये तुम्हाला शिपमेंट यूज करायची आहे. बिलिंग हेडर, बिलिंग आयटम, ऑलरेडी बिलिंग मध्ये जे काही पार्टनर फंक्शन असतात ते तुमच्या सेल्स डॉक्युमेंट हेडर आणि आयटम मधून कॉपी होतात, कॉपी कंट्रोल थ्रू. तर कॉपी कंट्रोल आपण कुठला VT स्लॅश VTFL मध्ये असेल बहुतेक, आपण ते एकदा चेक करू. तरी सुद्धा तुम्ही डायरेक्टली सुद्धा बिलिंग साठी मेंटेन करू शकता, म्हणजे कॉपी कंट्रोलच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर स्पेसिफिक काही यूज करायचं असेल, पण हे सहसा यूज करत नाही. तुम्ही जर बघितलं तर डायरेक्टली याचा कुठेही यूज होत नाही. तर हे FK दिलेलं आहे आणि याच्यामध्ये नॉट नो चेंज पॉसिबल, याच्यामध्ये काय शिफ्ट टू पार्टी, बिल टू पार्टी आणि पेअर आहे. तर हे तीन दिलेले आहेत, हे तिन्ही मॅन्डेटरी आहेत आणि तिन्ही मध्येही चेंज नॉट पॉसिबल दिलेले आहे. आणि हे कोणत्या डॉक्युमेंट टाईपला असाइन असणार तुमच्या F2 ला. इथे जर F2 घेतलं तर F2 ला हे FK असाइन आहे हेडर लेवलला. पण हे बाय डिफॉल्ट तुमचं सेल्स ऑर्डर मधून कॉपी होतं, त्याच्यामुळे तुम्हाला स्पेशली वेगळं मेंटेन करण्याची कधीही गरज पडत नाही. जसं सेल्स ऑर्डर, डिलिव्हरी आणि बिलिंग मध्ये तुम्हाला तुमच्या क्लायंटची बिझनेसची रिक्वायरमेंट असू शकते, की मला फॉरवर्डिंग एजंट मेंटेन करायचा किंवा मला अजून काहीतरी वेगळा बिझनेस पार्टनर, जसा सेल्स पार्टनर म्हणजे सेल्स एक्झिक्युटिव्ह ऍड करायचा त्याच्यामध्ये, तर हे बिझनेस पार्टनर तुम्ही ऍड करू शकता. बिलिंग मध्ये तशी स्पेसिफिक रिक्वायरमेंट नाहीये. देन बिलिंग आयटम लेवल, याच्यामध्ये FP यूज केला जातो. याच्यामध्ये स्पेसिफिक कुठलंच नाही, फक्त शिफ्ट टू पार्टी आहे FP साठी. तो पण मला नाही वाटत टॅन ला असाइन असेल, चेक करू आपण. टॅन नाहीच याच्यामध्ये, कारण तो बाय डिफॉल्ट कॉपी होऊन येतो. बिलिंग टाईप, ओके बिलिंग टाईप वगैरे F2 ला FP असाइन आहे, ठीक. तुमच्या टॅन ला नाही असाइन, तो डायरेक्ट बिलिंग टाईपलाच असाइन. त्याच्यामुळं आयटम लेवलला डायरेक्टली तुमचा जो काही कॉपी कंट्रोल आहे त्याच्यामधूनच डेटा कॉपी होतो. जसं इथे तुमचं डिलिव्हरी टाईप, बिलिंग टाईप F2 आणि डिलिव्हरी टाईप LF. कॉपी आयटम लेवल टॅन, कॉपिंग रिक्वायरमेंट डिलिव्हरी आयटम रिलेटेड पूर्ण डेटा कॉपी होणार. आणि हेडर लेवलला जर गेलो आपण F2 आणि LF, तर इथे कॉपिंग रिक्वायरमेंट डिलिव्हरी हेडर रिलेटेड डेटा बाय डिफॉल्ट कॉपी होणार. सेम कॉपी कंट्रोल सेल्स ऑर्डर टू बिलिंग असतो, जसं VT LA याच्यामध्ये सुद्धा असतो.
त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेस विचारतात की आयटम हे आउटपुट डिटर्मिनेशन कसं यूज करणार त्याचा टी कोड आणि हे डायलॉग स्ट्रक्चर मधल्या ह्या प्रोसेस. ओपन नाही होते. एक क्वेरी आहे तुमची याच्यामध्ये पार्टनर डिटर्मिनेशन मध्ये. प्रोसेस करून बघा, नवीन पार्टनर डिटर्मिनेशन करून बघा काही चेंजेस वगैरे, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. फक्त पार्टनर डिटर्मिनेशन मध्ये चेंजेस म्हणजे एक्झिस्टिंगला चेंज नका करू प्लीज, कारण एक्झिस्टिंग मध्ये जर काही चेंज झाला ना तर प्रॉब्लेम येऊ शकतो. तर एक्झिस्टिंग मध्ये काही करू नका, कॉपी करून तुमचं नवीन बनवू शकता तुम्ही. तसं याच्यामध्ये. चालतंय.